श्री गुरु दत्तात्रयांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. नामधारकांची विनंती ऐकून सिद्ध म्हणाले, तुम्ही जिज्ञासेने खूप चांगला प्रश्न विचारला आहे. तुमच्या प्रश्नामुळे ती कथा मला साध्यंत आठवत आहे. मी तुम्हाला अत्रि ऋषींची सृष्टीच्या उत्पत्तीपासूनची समग्र कथा सांगतो, ऐका. सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते. नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले. हिरण्यगर्भ म्हणजेच रजगुणापासून उत्पन्न झालेले ब्रह्मदेव. त्या हिरण्यगर्भाला ब्रह्मांड असेही म्हणतात. पुढे त्याची 2 शकले झाली, आकाश, भूमी. ब्रह्माजींनी त्यामध्ये 14 भुवनांची रचना केली. तसे 10 दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी व कामक्रोधादी षड्विकार यांची निर्मिती केली. मग त्या सृष्टीची आणखी विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलत्स्य, पुलह, क्रतू आणि वसिष्ठ असे 7 मानसपुत्र निर्माण केले. ते सप्तर्षी म्हणून प्रख्यात आहेत. अनुसूया या अत्रि ऋषींच्या पत्नी. त्या जगज्जननी जगदंबा. त्या अतिशय सुंदर होत्या, महान पतिव्रता होत्या. त्यांच्या पतिसेवेचा पुण्यप्रवाह इतका वाढला की त्या पुण्याच्या बळावर त्या स्वर्गाच्या स्वामिनी होतात की काय अशी देवांना चिंता वाटू लागली. तेव्हा इंद्रादी सर्व देवांनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची भेट घेतली. त्यांना अत्रि आणि अनुसूया यांची सर्व हकीकत सांगितली. देवराज म्हणाले, अत्रि ऋषी हे थोर तपस्वी आहेत. त्यांच्या पत्नी अनुसूया मोठ्या पतिव्रता आहेत. त्या काया, वाचा, मनाने पतिसेवा करतात. आलेल्या अतिथींचे पूजन करतात व कोणालाही विनमुख पाठवत नाहीत. त्यांचे अलौकिक आचरण पाहून सूर्यनारायणही घाबरतात. त्यांना त्रास होऊ नये म्हणून ते मंद मंद उष्णता देतात. त्यांच्यासाठी अग्नी शीतल होतो, वायू सौम्य वाहतो, तर त्यांच्या पावलांना त्रास देऊ नये म्हणून भूमी मृदू होते. त्यांना उपद्रव झाल्यास त्या शाप देतील की काय अशी आम्हाला सतत भीती वाटते. त्यांचा पुण्यप्रभाव इतका थोर आहे की आमच्यापैकी कोणाचेही स्थान ते हिरावून घेऊ शकतात. शिवाय त्यांनी एखाद्याला वर दिल्यास तो आम्हालाही मारू शकतो. म्हणून तुम्ही त्रिदेवांनी यावर काहीतरी उपाययोजना करा. अन्यथा भविष्यात आम्ही सर्व देव त्यांचीच सेवा करत आहोत असे दृश्य दिसेल. देवांचे गाराणे ऐकून ब्रह्मा, विष्णू व महेश यांना राग आला. चला, आपण स्वतः जाऊन त्या पतिव्रत्याची परीक्षा घेऊ आणि त्यांचा व्रतभंग करून त्यांना यमसदनी पाठवू असे बोलून त्यांनी देवांना अभय दिले. त्यानंतर तिघेही अनुसूयांचे सत्व पाहण्यासाठी भिक्षुकाच्या रूपाने अत्रीच्या आश्रमद्वारी आले. त्यावेळी ते ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. आश्रमात अनुसूया एकट्याच होत्या. भिक्षुकांनी त्यांना हाक मारली. म्हणाले, हे सती, तुमच्या आश्रमात नेहमी अन्नसंतर्पण होते आणि तुम्ही अभ्यागतांना इच्छा भोजन देता. अशी तुमची कीर्ती ऐकून आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून इथे आलो आहोत. आम्हाला भूक लागली आहे म्हणून लवकरात लवकर इच्छा भोजन द्या, अन्यथा आम्ही अन्यत्र जातो. त्यांची हाक ऐकून अनुसूया बाहेर आल्या. त्यांनी भिक्षुकांना वंदन करून आदराने आश्रमात नेले. त्यांचे पाय धुतले, बसण्यासाठी आसने दिली. अर्घ्य पाद्यादिक उपचारांनी त्यांचे स्वागत केले व म्हणाल्या, मी भोजनाची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही स्नानादी नित्यकर्मे उरकून या. ते म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलो आहोत आणि अत्रि ऋषी येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही, म्हणून लवकर भोजन द्या. तेव्हा ठीक आहे असे म्हणून त्यांनी पाठ मांडले. अतिथींना त्यावर बसवले. मग पात्रे मांडून पाडण्यासाठी अन्न आणले. तेव्हा भिक्षुक म्हणाले, हे सती, आम्ही तुमच्या सौंदर्याची कीर्ती ऐकूनच इतक्या दुरून आलो आहोत. तुमच्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी, त्याचबरोबर तुमचे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून तुम्ही नग्न होऊन आम्हाला भोजन वाढा. ते शक्य असेल तरच आम्ही जेवू, अन्यथा उपोषित निघून जाऊ. त्या ऐकून अनुसूयांना मोठा प्रश्न पडला. त्या स्वतःशीच विचार करू लागल्या, हे ब्राह्मण अतिथी नक्कीच कोणीतरी महात्मे आहेत आणि माझे सत्व पाहण्यासाठीच आले आहेत, अन्यथा अशी विलक्षण मागणी कोण कशाला करील. हे विनमुख गेले तर पती आज्ञेने उल्लंघन होते आणि विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडतो. अशा परिस्थितीत आपण करायचे तरी काय. अर्थात प्रसंग बिकट असला तरी मार्ग काढलाच पाहिजे. आज माझ्या पतींच्या तपश्चर्येचीच परीक्षा आहे. तीच माझे रक्षण करेल यात शंका नाही, कारण तिच्यापुढे मदनांचा प्रभाव पडूच शकत नाही. मग अतिथींच्या मागणीला होकार देऊन त्या स्वयंपाकघरात गेल्या. तिथे विवस्त्र होऊन पक्वानाची पात्रे उचलली व माझ्या पतींची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे 3ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून बाहेर आल्या. तर काय आश्चर्य, त्या भिक्षुकांची ताने बालके झाली होती. ते पाहून त्या क्षणभर घाबरल्या, अचंबित झाल्या. मग स्वतःला सावरून वस्त्र नेसून आल्या. ती बालके भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. आता अन्नाची काय आवश्यकता, त्यांना हवे होते आईचे दूध. मातृसुलभ वात्सल्याने अनुसूयांना पाना फुटला.
त्यांनी एकेकाला मांडीवर घेतले आणि स्तनपान करून त्यांची क्षुधा शांत केली. धन्य धन्य त्या अनसूया, धन्य धन्य त्या अनसूया, धन्य धन्य त्यांचे पातिव्रत्य. त्यांच्या संकल्प सामर्थ्यापुढे त्रिदेवांचाही काही चालले नाही. त्यांचे बालके झाली. त्यांना जगदंबेचे दूध पिण्याचे भाग्य लाभले. अनसूया तीनही देवांच्या आई झाल्या. बालकांना कडेवर घेऊन खेळू लागल्या. त्यांनी त्यांना पाळण्यात घातले. त्यांना निजवण्यासाठी अंगाई गीते म्हटली. त्या गीतांमध्ये उपनिषदांचे अर्थ होते. ती गीते ऐकता ऐकता बालके निद्राधीन झाली. मध्यान्ह झाली. अत्रि ऋषी आश्रमात परतले. पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. अनसूयांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा हे बालकांच्या रूपातील ब्रह्मा विष्णू महेश्वर आहेत हे अंतर्ज्ञानी अत्रींनी ओळखले. त्यांनी तिघांनाही नमस्कार केला. तेव्हा त्यांनाही परम संतोष वाटला. आपले बालरूप तसेच ठेवून ते निजरूपात प्रकट झाले. त्यांनी अत्रि आणि अनसूया यांच्या अलौकिक आचरणाची प्रशंसा केली आणि ऋषीवर्यांना वर मागण्यास सांगितले. त्यांनी अनसूयांकडे सहेतुक पाहिले. तेव्हा त्या म्हणाल्या, नाथ, हे तीनही देव तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन इथे आलेले आहेत. तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागा. अत्रि म्हणाले, हे देवश्रेष्ठींनो, तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात, तर पुत्ररूपाने इथेच राहा. तेव्हा तथास्तु असा आशीर्वाद देऊन ते निजस्थानी परत गेले. अत्रि आणि अनसूयांनी त्या बालकांचे नामकरण केले. बालरूपातील ब्रह्मा विष्णू महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र, दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली. काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातोश्रीसमोर उभे राहिले. दुर्वास म्हणाले, मी तीर्थयात्रावर तपश्चर्या करणार आहे, मला निरोप द्या. चंद्र म्हणाले, मी तारांगणात वास्तव्य करून तुमच्या चरणांचे नित्य दर्शन घेईल. शीतल चांदणे पसरून सर्वांना सुख देईल. पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करीन. विष्णुमूर्ती दत्तात्रय तुमच्या पाशी राहून तुमची सेवा करतील. अनसूयांनी त्यांना जाण्याची अनुमती दिली. भगवान विष्णू दत्तरूपाने अत्रि आणि अनसूया यांच्या पाशीच राहिले. ब्रह्माजी आणि शिवजी यांना आपापली दिव्य अंश त्यांच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त हे अत्रि अनसूयांचे पुत्र व श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रैमूर्ती दत्तात्रय म्हणून एकतत्वाने राहिले. ते दत्तात्रय महाप्रभू हेच गुरु परंपरेचे मूळपीठ आहेत. सिद्धांनी नामधारकांना दत्त जन्माची अद्भुत कथा सांगितली. ती श्रवण करून त्यांना अपार धन्यता वाटली. ते म्हणाले, महाराज, आज तुमच्या कृपाप्रसादातील मला दत्तावताराचे मूळ कथा ऐकण्याचे भाग्य लाभले. माझ्या ज्ञानात भर पडली. आता श्री गुरु दत्तात्रयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले याविषयी सविस्तर सांगा. अध्याय 4 समाप्त.